नमस्कार, अगतम गतम सुस्वागतम तुमचं माझ्या या व्हिडिओवरती। आज गरीब शेतकऱ्याचं वर्ष गेलं वाया। तर एक गरीब घराण्याची गोष्ट आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे। ते चांगलं तरी नाही ऐकून घ्या, कारण की आज रेल याच्यामध्ये वाटतो गरीब शेतकरीचं वर्ष का वाया जातं यासाठी आपण विचार करणार या विषयावर आपण बोलणार आहोत। कारण की एक ज्या शेतकऱ्यानं समजा 2000 रुपये एका मोठ्या ट्रॅक्टरवाल्याला दिलेले आहेत, ट्रॅक्टरला पैसे देऊन सुद्धा जर तो सरी काढण्यासाठी खुरपण्यासाठी येत नाही तर त्या शेतकऱ्याची आशा काय असते? माय मरो पण आशा ना मरो अशी गोष्ट आहे। त्या गरीब शेतकऱ्यानं कोणतरी भाड्यानं वगैरे जमीन घेऊन ती शेतकी केलेली असते। मोठा शेतकरी त्याच्याकडे ट्रॅक्टर सगळे अवजारा असताना त्या गरीब शेतकऱ्याचा विचार करत नाही। काय ही कलियुगामध्ये अशी जर गोष्ट जर येत असेल तर काय करणार या गोष्टी? का विचार केला पाहिजे माणसाने की आपण या गरीब सर्वांना सोबत घेऊन चालल्या पाहिजे असं मला तरी वाटतं। तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा कसे वागले पाहिजे लोकांनी। त्या 2000 रुपये देऊन सुद्धा तो सरी काढण्यासाठी येत नाही, तो कसं तरी तो काम कष्ट करून 2000 रुपये देऊन त्या शेतकऱ्याला पैसे देत असतो, तरी सुद्धा तो शेतकरी ऐन टेबल येत नाही। कारण की एक तर एखादी कोरडावी जमीन असते, एकदा पेरणीची गंमत अशी असते, जर पेरणी जर योग्य झाली नाही तर पुरं वर्ष वाया जातं। त्या शेतकऱ्याने खायचं काय, त्या शेतकऱ्याने प्यायचं काय? जर आज माणसाचा विचार केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। कारण जर आज माणसाला माणूस जर खाल्ल्या सुद्धा खेकड्या प्रवृत्तीचा विचार जर करत असेल तर या शेतकऱ्याने करायचं कसं असं मला तरी वाटतं। या शेतकऱ्यांसाठी आपण सगळ्यांनी सर्वांनी सहकार्य कोणाला हात दिला पाहिजे, हेल्प केले पाहिजे, गेल्या अडचणीवरती मदत केल्या पाहिजे, तर हे सगळे आपण जगूया, दुसऱ्याला जगूया अशा प्रकारे आपण जीवन जगायला पाहिजे। म्हणून म्हणतो मदत करा। त्या 2000 रुपये दिल्यानंतर सुद्धा त्या शेतकऱ्याने दुसऱ्या ठिकाणी नाही आल्यानंतर सुद्धा तो काहीच करू शकत नाही, कारण की त्याला माहिती हा करून आपलं करणार काय आहे अशी शेतकऱ्यांची अवस्था असते। तर दुसऱ्या वेळेस ट्रॅक्टरवाला सांगतो की चल तू माझ्यासोबत ये आणि तू ट्रॅक्टर दे। ते ट्रॅक्टरवाला सोडून दुसऱ्या ट्रॅक्टरवाल्यासोबत जातो आणि तो पुन्हा त्या ट्रॅक्टरवाला मी तुझ्याकडे कामाला येईन रे बाबा, कामाला येईन तुझ्याकडं, तू माझ्याकडं म्हणजे एवढी सरी तरी काढून दे, कारण की माझं हे पुरं वर्ष वाया जाईन। हे बी भरण मी जे टक्केवारीने काढलेले आहे ते पूर्ण वाया जाईन, तू माझ्याकडे ये। तो त्या कामाच्या लालूसाने, कारण की याच्याकडून काम करून घेऊ कामाच्या हिशोबाने तो सरी कसं तरी काढतो, कारण की तो त्याची पेरणी करतो, पेरणी केल्यानंतर सरी काढून त्याची पेरणी करतो, पेरणी त्याची जवळपास 8-10 दिवस जाते। त्या शेतकऱ्यांनी करायचं काय? तो लाचार गरीब शेतकरी करणार काय? अशा ठिकाणी या सर्वांनी मित्र केल्या पाहिजे। तो पुन्हा कामाला सुरुवात करतो, पुन्हा तो दुसऱ्या ट्रॅक्टरवाला सांगतो की चल तुझं काम राहू दे, माझं काम कर, कारण की मी उधारीनं सरी काढून दिलेली आहे। अशी त्या शेतकऱ्यांची दैनंदिन अवस्था ही पुरवणारी नाही आहे, कारण की ही अवस्था आपल्याला कुठेतरी बिटर करायची आहे। कारण की माणसाचं मन ओळखून आपल्या अडचणी काय आहे समजून जर चालले तर मी तरी म्हणतो भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठंच अडचणी येणार नाही। सर्व मिळून अडचणी डोक्यात घेतल्या पाहिजे। तो स्वतःचं काम सोडून कारण की त्यानं सरी काढून दिलेली आपल्या अडचणीमध्ये तो आलेला आहे, अडचणीमध्ये कामा आलेला आहे, म्हणून तो शेतकरी त्या दुसऱ्याच्या शेतावरती कामाला जातो। कारण की तू पहिला शेतकरी तर पहिला ट्रॅक्टरवाला तर गेलाच, पण दुसरा ट्रॅक्टरवाला सुद्धा त्याच्या मदतीला येऊन थांबत नाही, म्हणून तो स्वतःचं काम सोडतो आणि त्याची काम सोडून त्या ट्रॅक्टरवाला ज्याने सरी काढलेली आहे त्या शेतकरी त्या कामासाठी जातो। काय दुर्दैवावस्था आहे त्या शेतकऱ्याचं केलं काय? त्या शेताचं पीक वाया जाईल ना, स्वतःचं पीक वाया गेलं। त्याचं असं करता त्याचं दुसऱ्याचं ते स्वतःची कपाशीमध्ये गवत आल्यानंतर ते गवतावरती एकदा जर माल जर वाढला आणि गवत जर काय पीक येईल त्याच्यामध्ये? पीक जर येत नाही, काहीच येत नाही त्या पिकामध्ये कारण की जे दिवस त्याच्या स्वतःच्या गरीब शेतकऱ्याने स्वतःच्या कामासाठी, स्वतःच्या शेतीसाठी, स्वतःसाठी जे दिवस ज्या शेतीला लावल्या पाहिजे त्या शेतीमध्ये काहीच आलं नाही। उलटच्या शेतकऱ्याने त्या ट्रॅक्टरच्या पायी त्याच्याकडून त्याचं स्वतः जो ट्रॅक्टरवाला आहे तो मोठा व्यक्ती आहे, त्याच्याकडे सगळं अवजार ट्रॅक्टर सर्व काही पैसा आहे, त्या शेतीसाठी काम त्याला त्या गरीब शेतकऱ्याला ते कामाला लावून जातो। अगदी शेतकऱ्यांची दैनंदिन अवस्थामध्ये पुरे दिवस त्याचे वाया जातात। अशा शेतकऱ्यांनी करायचं का? अरे विचार करा, विचार केल्याशिवाय आपला पर्याय नाही। असं जर कायम जर चालू असेल तर गरीब हा गरीबच राहणार आहे आणि श्रीमंतच होणार आहे, कारण की अख्खी शेवटला त्याला पुरं वर्ष त्याचं वाया गेलं। असं ह्या गरीब लाचार शेतकऱ्याचं वर्ष वाया जात असतं। जर हे ऐकून जरा मनाला दुःख झालेलं आहे आणि हे दुःख मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढं सांगतो, असं जर असेल तर एकूणाला प्रेम करा, एकूणाला अडचण समजून घ्या
आणि त्याचा अडचणीचा, त्या अटीचा, त्याच्या गरिबीचा त्याचा कोणताही फायदा घेऊ नका. कारण जर गरिबी काय काय दयनीय अवस्था झाली असेल त्याची, कारण की वेगवेगळं त्यानं खायचं काय, 1 वर्ष वाया गेलं त्याचं. म्हणून म्हणतो शेतकऱ्यांनो, मित्रांनो, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ, असेच विचार तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय एकलव्य, जय भारत.